आदरणीय रवींद्र फाटक आज आपल्याबरोबर आहे आणि डहाणूत पडलेल्या पावसाची आम्ही काही सूचना इथे घेऊन आले आहेत आणि रवींद्र फाटक यांनी याचा जायजा घेतला आहे का डहाणूमध्ये जुलै महिन्यात जी अतिवृष्टी झाली आणि ज्याचं नुकसान झालं आणि पाऊस पडला तो किती पडला आणि काय झालं याच्याबद्दल आज आपण डहाणूच्या जनतेला आणि महाराष्ट्र जनतेला कळवू इच्छितो। त्यामुळे रवींद्र फाटक इथे आहे। जुलै महिन्यात डहाणूला अतिवृष्टी झाली। 22-23 जुलैला जी अतिवृष्टी झाली ह्याच्या वेगवेगळ्या आकडेवारी आलेल्या आहेत। एक IMDची आकडेवारी आहे, दुसरी अडाणी मध्ये रेकॉर्ड करतात त्याची आकडेवारी आहे आणि रेल्वेमधली दर तासाला रेकॉर्डिंग करतात आणि दर तासाचं त्यांचा रिपोर्ट त्यांना ऑफिसला पाठवायला लागतो। तर डहाणू स्टेशनला रेल्वेनी जी आकडेवारी आहे ती शॉकिंग आहे। गेल्या अनेक वर्षात एवढा रेनफॉल झालेला नाही ही त्यांची आकडेवारी आहे आणि ही बघा इतकी प्रचंड रेनफॉल झालेला आहे की मलाही आश्चर्य वाटलं, म्हणून मी परत एकदा त्यांच्याकडून क्रॉस चेक केलं तर हा रेकॉर्ड खरा आहे। म्हणजे 31 जुलै 2026 पर्यंत डहाणूला जो ह्या सीझनमधला जो पाऊस पडला तो 4509 mm म्हणजे जवळजवळ 177.5 इंच एवढा पाऊस पडला। मागच्या वर्षी पाऊस पडला होता रेल्वेच्या रेकॉर्डप्रमाणे 3001 mm म्हणजे 118 इंच आणि 2013 ते 25 या वर्षाचा तर ॲव्हरेज रेनफॉल रेल्वेने जो रेकॉर्ड केलेला आहे तो 2955 mm म्हणजे साधारण 116 इंच दरवर्षी ॲव्हरेज पाऊस पडला। आता 22 आणि 23 तारखेला जो रेनफॉल डहाणूला पडला 24 तासात, कारण रेल्वेचं जो रेनफॉल रेकॉर्ड करण्याचं जो टायमिंग आहे ते 7 ते 7 सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 त्या वेळात 1204 mm म्हणजे जवळजवळ 47.4 इंच एवढा पाऊस पडला। हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे आणि एवढ्या प्रचंड पावसाला त्याचं ड्रेनेज आणि ते समुद्राला मिळणं जेव्हा ओहोटी असेल तेव्हा हे फारच कठीण झालं होतं। त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या। जिथे खाडी समुद्राला मिळते तिथे 91 पासून सिल्टेशन जे जमा झालेलं आहे ते कधी आपण तो गाळ काढलेला नाही, तो गाळ काढायला पाहिजे। त्याचप्रमाणे जो मेन ज्या 2 ठिकाणून पाणी समुद्राला मिळतं त्या ठिकाणी मॅनग्रोव्हची वाढ खूप झालेली आहे, तो मार्ग पण मोकळा करायला पाहिजे। तर काही प्रमाणात आपल्याला पाणी इथे लवकर निघून जाईल, हे शक्य होईल। भविष्यात असा पाऊस जर पडला तर काहीतरी उपाययोजना परमनंट करायला पाहिजे। त्या दृष्टीने हा जो डाटा मिळालेला आहे त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आम्ही एक्सपर्ट लोकांनासुद्धा ह्याच्याविषयी विचारणार आहोत। ह्याच्यातून काय मार्ग काढता येईल, जे नदीमध्ये किंवा खाडीमध्ये सिल्टेशन झालेलं आहे ते डिसिल्ट करून किती फायदा होईल या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत। पण हा जो पाऊस पडलेला आहे हा रेकॉर्ड ब्रेक आहे। म्हणजे अनेक जुन्या लोकांनी पण सांगितलं त्यांच्या माहितीत सुद्धा एवढा पाऊस डहाणूला कधी झालेला नव्हता। अशा प्रचंड पावसाने जे काही नुकसान केलेलं आहे डहाणू नगरपालिका आणि आजूबाजूच्या क्षेत्राचं, त्यात आपल्याला माहितीच आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी त्वरित मदत केली, 10 गाड्या पाठवल्या, त्यामुळे रोड आणि साफसफाई करायला मदत झाली। त्याचप्रमाणे 200-250 लोकं पाठवली। त्यांनी जी मदत झालेली आहे ती डहाणू नगरपालिकेला एकट्याला कधीही शक्य नव्हती। त्याचप्रमाणे त्यांनी जे गरीब लोक ज्यांचं अन्नधान्य खराब झाली या पावसाच्या पाण्यामध्ये त्यांना जी मदत पाठवली ती सुद्धा अतिशय स्तुत्य होती। फक्त शिवसेनेच नाही, अनेक राजकीय पक्षांनी किंवा सामाजिक संस्थांनी इव्हन ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशीसुद्धा अनेक सामाजिक संस्थांनी आणि समाजकार्य करणाऱ्या लोकांना मदत केली। ती सर्व कौतुकास्पद आहे, त्याबद्दल शंकाच नाही। पण ह्या एवढ्या सगळ्या मदतीमध्ये सुद्धा काही एक कलंक असतोच। काही मूर्ख आणि काय म्हणायचं त्यांना अहंकारी लोकांनी। आता अहंकारी कोण आहे हे वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही। त्यांनी सांगितलं की JCB देऊ नका, डंपर देऊ नका, असा मूर्खपणा अशा परिस्थितीत जे करतात त्यांना काय सांगावं। उगाचच मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर फोटो टाकून कुठली सेवा होत नाही। काहीतरी ठोस डहाणूला मदतीची जरूर असताना फक्त आपण फोटो सेशन करतो, हे चुकीचं आहे। ह्याच्यातून त्यांना कधी समज मिळेल परमेश्वराला माहिती। तर दुसरा प्रश्न आहे, डहाणूला
ट्रेन्सचे थांबे जे कमी आहेत, म्हणजे डहाणूच्या मनाने ह्या गेल्या 2 वर्षात पालघरला 8-10 ट्रेन्स जास्ती नवीन थांबायला लागलेल्या आहेत. डहाणूवर हा अन्याय आहे. माननीय खासदारांना अनेक वेळा लिहिलेलं आहे. त्यांची काय मजबुरी आहे माहिती नाही का, त्यांना जिल्हाध्यक्ष डहाणूला तुम्हाला मतं कमी मिळाली म्हणून डहाणूला तुम्ही नवीन रेल्वेचे स्टॉपेज देऊ नका असं तर सांगत नसतील ना, असं लोकांच्या मनात प्रश्न आहे. पण खासदार साहेबांना माझी विनंती आहे की असा कुठलाही तुम्ही मनात ठेवू नका की ह्यापुढेही तुम्हाला डहाणूचे लोक मतदान करतील, पण डहाणूवर हा अन्याय आहे तो तुम्ही दूर करा. डहाणूला दुसऱ्या 2-4 ट्रेन तरी उभ्या राहिल्या पाहिजेत. पालघर जरी डिस्ट्रिक्ट प्लेस असलं तरी डहाणूला पूर्वीपासून जे महत्त्व आहे आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे करणं आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की या पावसाळी अधिवेशनात तुम्ही दिल्लीलाच असाल तर डहाणूसाठी अवश्य प्रयत्न कराल आणि डहाणूची जी लोकांची मागणी आहे ती पूर्ण कराल. परत एकदा नगरपालिकेमध्ये अनेक कामं अशी आहेत की जी राजकारणामुळे अडवण्याचा प्रयत्न केला जातो, तो चुकीचा आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये काम व्हायला पाहिजे आणि ते वॉर्ड होण्यासाठी मग त्या टेंडरबाजीमध्ये बाहेरचे कंत्राटदारांना टेंडर भरायला सांगायचं, तिथे काहीतरी अडचण निर्माण करायची. राज्यात मुख्यमंत्री आहेत किंवा सावरासाहेबांचं मेन काम हे डहाणूला फंड आणून देणं, कुठल्या तरी नवीन योजना आणून देणं, हा उपयोग करण्याच्याऐवजी त्यांचा लेटर हेडचा उपयोग हा कंप्लेंट करण्यासाठी जास्ती केला जातो. तो सावरासाहेबांनी त्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे डहाणू नगरपालिकेला, डहाणू तालुक्याला जास्तीत जास्त केंद्राचा, राज्याचा फंड कसा मिळेल, वेगवेगळ्या योजना कशा राबवता येतील ह्याच्यावर तुम्ही जास्ती भर दिला पाहिजे. कोणाच्या तरी इंडिव्हिज्युअल अहंकारापाशी साठी तुम्ही पत्रव्यवहार करता आणि तो कंप्लेंटचाच जास्त असतो. हे जर टाळलं तर तुमची कामगिरी उत्तम राहील असं मला वाटतं. डहाणूच्या ह्या एकंदरीत पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते न भरून येणार आहे, पण तरीही सरकारला आमची विनंती असणार आहे की जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात मॅक्झिमम लोकांना मदत करा. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले आहेत. जी काही मदत द्यायची ती त्वरित द्या, त्यात विलंब लावू नका, एवढीच सरकारला आमची विनंती आहे. धन्यवाद. या जे सूचना आणि जे गोष्ट रवींद्र फाटक यांनी जमा केली आहे आणि धावपळ केली आहे डहाणूवासीसाठी जे काम करतात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.